कारण मुंबईच्या महापौर पदावरून राजकारण रंगलेलं असताना आता ही निवड लांबणीवर पडली आहे। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या गटाची नोंदणी झाली नसल्यानं ही प्रक्रिया आता लांबणीवर पडली आहे आणि आता महापौराची निवड फेब्रुवारीमध्ये होणार आहे। आणि आता यावरूनच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं। पाहूयात। मुंबईच्या महापौरांची निवड लांबणीवर। भाजप आणि शिंदे शिवसेनेत तिढा कायम। दोन्ही पक्षांच्या गटाची अद्याप नोंदणीच नाही। आता फेब्रुवारीत निवड, विरोधकांचं टीकास्त्र। मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं, मात्र महापौर पदाचा तिढा निर्माण झालाय। शिंदे शिवसेनेनं महापौर पदाची मागणी केली आणि वाद थेट दिल्लीत पोहोचला। मुंबईत महापौर भाजपचाच होणार हे भाजप पक्षश्रेष्ठींनी सांगितलं खरं, पण स्थायी समिती अध्यक्षपद आणि इतर समित्यांवर अद्यापही चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसवरून परतल्यानंतर 31 जानेवारीला मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक होईल असं सांगण्यात येत होतं, मात्र आता महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलल्याची माहिती आहे। भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांची गट नोंदणी नाही। कोकण आयुक्तालयात अद्याप दोन्ही पक्षांकडून नोंदणी नाही। स्वतंत्र गट नोंदणी होणार की एकत्र याची स्पष्टता नाही। महापौर पद आणि स्थायी समिती अध्यक्षपदावरून अजूनही चर्चा। स्थायी समिती, सुधार समिती, बेस्ट समिती आणि शिक्षण समिती या 4 वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदावरून वाद। 18 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाबाबतही एकमत नाही। दोन्ही पक्षातील वाद मिटल्यानंतरच नोंदणी। गट नोंदणीनंतर फेब्रुवारीत महापौर निवड। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतील वादामुळे महापौर निवड लांबणीवर पडली। ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेसनं यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष केलंय। बहुतेक ती घटस्थापनेपर्यंत पुढे जाऊ शकते, कारण ते काय दोघांमधलं काय जुळत नाही आहे। शिंदे रुसून बसलेले आहेत आणि रुसून बसलेल्या सुनबाई ज्या आहेत त्या सारख्या दिल्लीत फेऱ्या मारतायत आणि दिल्लीचे सासरे ऐकायला तयार नाहीत। त्याच्यामुळे त्या नववधूची फार अडचण झालेली आहे। करे तो क्या करे, इज्जत का सवाल आहे। सत्ता त्यांच्याकडे आहे, समीकरणं जोडल्याशिवाय ते करणार नाही। त्यामुळे तारखा पुढे ढकलणं काय, मागे घेणं काय, कारण निवडणूक आयोग हा आता नाम मात्र राहिलेला आहे। त्यांना स्वतःची भूमिकाच राहिली नाही। सत्ताधारी ठरवतात तीच भूमिका निवडणूक आयोगाची असल्यामुळे समीकरणं सत्तेचे जोडल्याशिवाय निवडणुका होणार नाही, हे यातून आता दिसलेलं आहे। विरोधकांच्या या टीकेला सत्ताधाऱ्यांनी प्रत्युत्तर दिलंय। काँग्रेसची जे स्वतः नवरी म्हणून आहेत त्यांनी इतरांना सून, इतरांना सासू म्हणू नये। अहो संजयजी राऊत, तुम्ही ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी पायघड्या घालत होत्यात, नवसं बोलत होतात, कशा पद्धतीनं राहुल गांधीच पुढचे पंतप्रधान आहेत अशा वल्गना करत होत्यात, तुम्ही राहुल गांधींची नवरी आणि मराठी भाषेत आणखी चांगलं सांगायचं झालं तर प्रेयसी म्हणून काम केलं होतं, परंतु राहुल गांधी यांनी तुम्हाला प्रेयसी म्हणून देखील ठेवलेलं नाही, हे देखील महाराष्ट्राने बघितलेलं आहे। मुंबईसह कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर अशा महापालिकातही शिंदेची शिवसेना आणि भाजपात महापौर पदाची चुरस आहे। मुंबईच्या निर्णयावर या महापालिकांच्या समीकरणांचाही परिणाम असणार आहे। त्यामुळे मुंबईसह या महापालिकांचे महापौरही फेब्रुवारीत निवडले जाण्याची शक्यता आहे। निवडणुकात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला एकत्र चांगलं यश मिळाल्यानंतरही वर्चस्वाच्या लढाईत महापौर निवड प्रक्रियेला विलंब झालाय। या विलंबामुळे महायुतीतील वाद मात्र चव्हाट्यावर आलेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।